झी 24 तास एक पाऊल पुढे। झारखंडमधील सुमारे 4,000 कोटींच्या खाण घोटाळा प्रकरणी सांगलीतील अनिल बस्तवडे याला इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं अटक करण्यात आली आहे। अंमलबजावणी संचालनालयानं ही कारवाई केली आहे। या खाण घोटाळा प्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा अटकेत आहेत। बस्तवडे हा कोडांचा निकटचा साथीदार समजला जातो। कोडा यांच्या बेकायदा व्यवहार बस्तवडे हात सांभाळत असल्याची माहिती आहे। त्यानं दुबईत मोठी गुंतवणूक केल्याची अंमलबजावणी संचालनालयाला समजलंय। बस्तवडे सांगलीत विश्रामबाग इथं बंगला आहे, शिवाय पुण्यात एक फ्लॅट आहे। अनिल हा मूळचा सांगली जिल्ह्यातील भोसे गावचा रहिवासी आहे। झारखंडमध्ये झालेल्या 4,000 कोटीच्या खाण घोटाळ्या प्रकरणी तिथले माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांना अटक करण्यात आलेली आहे। त्या अटकेनंतर आता त्यांचा आर्थिक व्यवहार बघणाऱ्या अनिल बस्तवडे याला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। आता आपण अनिल बस्तवडेच्या सांगलीतील बंगल्यासमोर उभे आहोत। हाच तो त्याचा बंगला आहे। मागील 5 वर्षापासून तो सांगलीतून गायब झालेला आहे आणि मधु कोडा यांचे संपूर्ण आर्थिक व्यवहार तो बघत होता अशी माहिती पोलिसांना लागली। दुबईमधले आर्थिक व्यवहार असतील किंवा भारतातील आर्थिक व्यवहार असतील, हे आर्थिक व्यवहार बघण्यामध्ये अनिल बस्तवडेचा मोठा हात होता आणि त्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आलेली आहे। आणि नेमकं सांगलीतल्या एका व्यक्तीचा झारखंडच्या मुख्यमंत्र्यांशी कसा संपर्क येतो आणि त्याचे कोणाकोणाची लागेबांधे आहेत या संपूर्ण घटनेवर आता पोलीस तपास करीत आहेत। मात्र नक्कीच सांगलीतल्या एका व्यक्तीचा झारखंडमधल्या मुख्यमंत्र्यांशी संबंध येतो आणि त्याच्या आर्थिक घोटाळ्यामध्ये याचा हात येतो, ही बातमीच समजता सांगलीमध्ये एकच खळबळ माजलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आम्ही सोबत रवींद्र कांबळे, झी 24 ताससाठी सांगली। झी 24 तास एक पाऊल पुढे।